नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची झोंबी कादंबरी आपण पाहत आहोत. आज आपण पुढील कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. मृगाचा पाऊस पडला आणि आमच्या शाळा सुरू झाल्या. मी दुसरीत जाऊन बसू लागलो. या वर्गात मी ध्यानात राहील असा काजी मास्तरांचा मार खाल्ला. काजी मास्तरांच्या जवळ वेताची बारीक घोळीव छडी होती. ती वाकत असे पण मोडत नसे. मास्तर ती चटकन मारीत. मला 5-6 छड्या मास्तरांनी तळहातावरच घ्यायला लावल्या. एरवी मास्तरांकडे पाठ करून उभं राहिलं की त्या कुठं बी बसत, निरनिराळ जागी बसत. त्यामुळं त्यांचं दुखणं फारसं वाटत नसे. पण एकाच हातावर वेताच्या लपकणाऱ्या छडीनं 3 दणक मी पहिल्यांदाच खात होतो. हात लालबुंद झाला, भगभगू लागला. लाल हात आणि काखेपर्यंत गेलेल्या वेदना यांनी मी बेशुद्ध व्हायच्या पाळीला आलो. दरदरून घाम सुटला. एका खोपड्यात रडत बसलो. नुसता रडत काय बसला, हिशोब घे. मला लिहून घ्यायला जमेना. पेन्सिल हातात घेईना, बोटांनी ती रेटीना. गल्लीतला माझा मित्र काशीनाथ शेजारी होता. त्याला माझी दुर्दशा बघवेना. त्यानं मला हळूच सांगितलं, घराकडे जा आणि बाबाला बोलवून आण. मी त्या सनकेत उठलो आणि घराकडे गेलो. दादाला घेऊन आलो. माझा हात बघून माझ्यापेक्षा दादाच जास्त लाल झाला. चल, त्या मास्तराचा मानगुट खुर्चीतच कोंबतो. दादा बरोबर शाळेत पुन्हा आलो. मास्तरांची आणि दादाची चांगलीच भांडाभांडी झाली. दादाचा तोड म्हणजे तोफखाना होता. त्यानंतर मास्तरांनी कधी मारलं नाही. मीही त्यांच्या माराला भिवून शिरप्यासारखी शाळा सोडली नाही. दादाही खमक्या होता. पुन्हा मारलं तर सांग, नाहीतर मास्तरला माडीवरनच खाली टाकला तर मिशी ठेवणार नाही. मग काय व्हायचं ते होऊ दे. 3रीच्या वर्गात मोठ्या आकड्यांची बेरीज वजाबाकी शिकल्याचं आठवतं. आदल्या दिवशी मी शाळेत गेलो नव्हतो. त्याच दिवशी मोठ्या आकड्यांची बेरीज वजाबाकी शिकवली होती. दुसऱ्या दिवशी तिची उदाहरणं मास्तर घालत होते. मला ती कळेनाशी झाली. पहिली दोन्ही उदाहरणं माझी चुकली. तिसरंही चुकल्यावर कांबळे मास्तरांनी माझ्या थोबाडात अशी दिली की कानात किन्न असा आवाज होऊन मला बराच वेळ कानानं ऐकायला येईनासं झालं. तरीही बेरीज वजाबाकी ही काय भानगड आहे हे कळेना. घराकडे आल्यावर कमळा तिच्या बाबूकडनं समजून घेतली. तो 5वीत होता. त्यानं वजा म्हणजे काय करायचं, बेरीज म्हणजे काय करायचं हे समजून सांगितलं. मग भराभर मोठ्या संख्येची बेरीज वजाबाकी मला येऊ लागली. तसं करताना गंमत वाटू लागली. आपणाला खूप मोठा हिशोब झटकन येतोय असं वाटू लागलं. कांबळे मास्तर हजारापर्यंतचे आकडे घालून बेरीज वजाबाकी करायला सांगत होते. पण मी लक्ष कोटीपर्यंतचे आकडे माझ्या मनाने लिहून त्यांच्या बेरजा वजाबाक्या करू लागलो. 2-3 दिवसात माझी झालेली प्रगती बघून कांबळे मास्तरांनी मला शाबासकी दिली. पुन्हा त्यांनी कधी मला मारलं नाही. अडलं नडलं तर बाबू मला समजावून सांगत होता. तो मात्र 5वीत 2 वर्ष बसला होता. शाळेत त्याचं फारसं लक्ष नव्हतं. आईचा त्याला धाक नव्हता. पैशांनी खेळण्याचा त्याला नाद लागला होता. पैसे लावून इस्पिटांनी तो खेळत असे. आत्तेभाऊ असल्यामुळं पुष्कळ वेळा मी त्याच्याबरोबर असे. त्याची आई दिवसभर कामाला जायची. गावात हा एकटाच. खेळायला पैसे कमी पडले की आपल्या घरात जाऊन पैसे चोरी. दाबनानं घरातल्या खिडकीचं कुलूप निखळताना मी त्याला 2दा पाहिलं. माझी मदत घेऊन त्यानं ते कर्म केलं होतं. आईचा भरपूर मार खाई, पण मोंड होत चालला होता. 4थीचं वर्ष घाटगे मास्तरांच्या स्वभावामुळे लक्षात राहिलं. कागलच्या घाटगे घराण्यांशी त्यांचा संबंध होता. घाटग्यांच्या लेकूरवाळ्यांपैकी ते एक होते. त्यामुळे त्यांच्या घरात सगळ्यांचीच नावं इतिहासातल्या व्यक्तींची असत. मास्तर चांगल्या आवाजात गायचे.
मन्वंतर वाचनातील एखादी कविता शिकवताना किंवा एखादा धडा शिकवताना स्वतःच रंगून जायचे. नाट्यपूर्ण आवाजात संवाद म्हणून दाखवायचे, हातवारे करायचे. इतिहास शिकवताना साभिनय शिकवायचे. वर्गाचं दार झाकून काल्पनिकरित्या त्यांच्याच मनात येईल तसं ऐतिहासिक पुरुषांचे संवाद काल्पनिक तलवारीला हात घालून म्हणून दाखवायचे. त्यांचं सगळं आवरच होतं. ते मांडीवर गुडघ्यापर्यंत फुगीर असलेली आणि गुडघ्याखाली पिंढरी बरोबर गच्च असलेली सरदारी विजार घालीत. शाळेत काही कार्यक्रम असला की दरबारी कोल्हापुरी रंगीत फटका आणि उत्तम रीतीनं बांधत. आमच्या शाळेत बिड्या ओढणारे तेवढेच मास्तर होते आणि मुलांना उत्तम शिव्या देणारेही तेवढेच आदर्श शिक्षक होते. जीव लावून सगळं शिकवीत. गावातनं हिंडता फिरताना मुलांच्या वडिलांशी संबंध ठेवत, गप्पा मारत. घरात पुष्कळ वेळा दारात बसून कुऱ्हाडीनं लाकडंही फोडत. त्यांच्या गल्लीला आई मला रोजगाराच्या बायका सांगायला लावून द्यायची, तेव्हा ते लाकडं फोडताना दिसत. वर्गात त्यांनी प्रत्येक गोष्टीला मार्क्स ठेवले. वेळेवर येणाऱ्या मुलांना मार्क्स देण्यापासून ते वर्गात बडबड केली तर मुद्दलातले मार्क कमी करण्यापर्यंत त्यांची प्रथा ठेवली. त्यामुळे प्रत्येक महिन्यातला कुणाचा नंबर पहिला लागला हे पाहण्याची उत्सुकता पराकोटीला जाई. वर्गात मन लावून अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं, गैरहजर न राहणं या सवयी मला लागल्या. वर्गालाही त्या लागल्या. तोवर घरी अभ्यास करायचा असतो हे मला माहीत नव्हतं. गंमत म्हणून घरी काहीतरी पाठ्यपुस्तकं घेऊन चाळा करायचा तेवढंच माहीत होतं. एखाद्या वांडपोरावर घाटगे मास्तर खूप जास्त संतापत. पांडू काटकर आणि गजानन मुजुमदार ही दोन पोरं चौथीत नापास होऊन मागं राहिलेली. अतिशय दंगेखोर, मुख्य म्हणजे खोडकर होती. घाटगे मास्तर एकदा महाराणा प्रतापांची गोष्ट सांगत होते. रंगात आले होते. बाहेर आवाज जाऊ नये म्हणून वर्गाची दारं बंद केली होती. तरी एक दोन पाचवीची पोरं दाराच्या काचांतून मास्तरांचा अभिनय बघत होती. त्यावरून कोणती ऐतिहासिक कथा चालली आहे याचा अंदाज बांधत होती. आम्ही सर्व विसरून कानात प्राण आणून ऐकत होतो. हळदी घाट, राणा प्रतापाची घोडदौड, त्याची अकबराच्या मुलाशी होणारी लढाई हे सर्व मनासमोर दिसत होतं. चुर्र म्हटलं तर कुठं आवाज होत नव्हता. मुलं बाहुल्यांसारखी खेळलेली. मास्तर टेबलापुढं स्टेजवरल्याप्रमाणे इकडे तिकडे जात संवाद म्हणत असलेले, माहिती सांगत असलेले दिसले. अशा वेळी गजा आणि पांड्या आपापसात काहीतरी बोलत कॅचमॅच करत होती. त्यांचं वर्गात लक्ष नव्हतं. मागच्या वर्षी त्यांनी या कथा ऐकल्याही असाव्यात. मास्तरांच्या लक्षात आलं की या दोन पोरांचं लक्ष नाही. ते सबंध गोष्टीचा ओघ तोडून त्यांच्याकडे बघत क्षणभर उभे राहिले आणि व्यथित झाले. आपण घसाफोड करून एवढं सांगत असतानाही या दोन कार्ट्यांचं लक्षच नाही. क्षणभर तसे उभे राहून ते म्हणाले, गोष्ट सांगायची बंद, मी सांगणार नाही, असं म्हणून रुसल्यासारखे होऊन खुर्चीत जाऊन बसले. आम्ही 4-5 पोरं मास्तरांच्या टेबलाजवळ गेलो. सांगा की मास्तर गोष्ट, आम्ही कुठं दंगा केला? गोष्ट बंद, सांगणार नाही. आता गणित घ्या, जावा जाग्यावर. गणित म्हटल्यावर तर माझं पाणी झालं. नाही नाही मास्तर, गोष्ट सांगितली पाहिजे. आम्ही काय बी केलं नाही, मग आम्हासनी का शिक्षा? मग मास्तर खवळून खुर्चीतनं उठले. हिच्या आईला हे काटकराचं कार्ट आणि हे भगुरड उगच मध्ये बोंबलत असते, असं म्हणून त्या दोघांनाही दणक आणि 2-2 लाथाही बसल्या. ती पोरं मारखान्यात नेहमी तयार होती. मास्तरांनाही ते माहीत होतं. तरी त्यांनी संताप त्यांच्यावर काढून पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. पण पुढं गोष्ट काही रंगली नाही. गोष्ट संपून मास्तर पुन्हा त्या दोघांकडे गेले. गजा, किती रे मार खाशील माझा तू? अरे तू ब्राह्मण, निधन तुझ्या जानव्याला शोभेल असा तरी वाग. चांगला गुंड होत चालास भडवीच्या. थोडं तरी आई वडिलांना स्मरून शिक्षण घे, म्हणून तळमळून त्यांच्याजवळ जाऊन बोलले. शाळेत काहीतरी कार्यक्रम होता. मुलांना शाळेत बोलवलं होतं, पण वर्ग चालू नव्हते.
मास्तर मंडळी रुबाबदार पोशाख घालून वर्गात मुलांना थोपवून धरत होती. पांडू काटकर वर्गातच नव्हता. अचानक मुलांनी बातमी आणली की पांडू काटकर जिन्याच्या कठड्यावरून पडला. मास्तर इथं एक तांगडी तिथं एक तांगडी टाकत पळाले. दना 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 खाली गेले. जिन्याखालच्या फरशीवर पांडू रक्तात न्हात बेशुद्ध पडला होता. मास्तरांनी त्याला अलगद उचलून घेत दोन्ही हातात घेतलं व धावत सरकारी दवाखान्यात पळाले. आम्ही मुलं त्यांच्या मागोमाग धावलो. भस्कन दवाखान्यात घुसून ड्रेसिंग टेबलवर त्याला ठेवून म्हणाले, डॉक्टर कुठे आहेत? घरात. घर दवाखान्यामागच होतं. मास्तर तसेच धावत गेले. आम्ही मुलंही. डॉक्टर चला लवकर, माझं पोर जायबंदी झाले. मास्तरांचा त्या दिवशी सगळा दरबारी पोशाख रक्तानं माखला होता. तो नंतर वायाच गेला. असं काहीतरी मास्तर करत यामुळे जवळचे वाटत. प्लेगची साथ आली. सगळं गाव बाहेर पडू लागलं. आम्ही आमच्या मळ्यात राहायला गेलो. रोज तिथनं शाळेला यावं लागायचं. उंदीरपडीची साथ असं या रोगाला नाव होतं. खरं म्हणजे गावापेक्षा रानात उंदरं जास्त, पण गावातली उंदरं काड्या पाखड्यात राहत. ती मेली की पटकन खाली पडत, त्यामुळं ती मेल्याची माहिती लागे. पण रानातली उंदरं ही रानात बिळं करून राहतात, म्हणून मेली तरी बिळातच मरतात. त्यामुळं ती पडल्याचं काही कळत नाही, पण मरत मात्र असावीतच असं मला वाटे. रानात राहायला मजा येत होती. घाटगे मास्तरांना गावाबाहेर कुठेतरी झोपडी बांधणं जरूर होतं. त्यांच्याजवळ झोपडीसाठी लागणारं लाकूड सामान नव्हतं. त्यांनी वर्गातल्या मुलांना विचारलं, अरे सगळे गाव बाहेर पडू लागलं आहे, आमची मंडळी गावात राहायचं नाही म्हणते, पण माझ्याजवळ झोपडी बांधायलाही काही सामान नाही. मला प्रथम हे सांगा, मला कुणी मेडकी देऊ शकेल काय? ज्यांचे मळे आहेत, झाडे आहेत, त्यांनी उद्या आपल्या वडिलांना विचारून न या. प्रत्येकानं एक एक मेडकं दिलं तरी पुरे. मास्तरांचं हे मागणं कधी नव्हतं ते होतं. दुसऱ्या दिवशी बऱ्याच पोरांनी आपल्या बाकडनं निरोप आणले. आमच्या दादानं झोपडीवर घालायला थोड्या शेवऱ्या आणि शेकरायला पाला देतो म्हणून सांगितलं. पिंपळगावच्या मधगुमानी 2 पोरं शाळेला येत होती. त्या 2 पोरांनी एक एक मेडकं देतो म्हणून सांगितलं. कागलपासनं 3-3.5 मैलांवर पिंपळगाव. तिथनं मेडकी आणायची. एक एक मेडकं आणायला 2-2 पोरं तरी पाहिजे होती. अशी 4 मुलं. घाटगे मास्तरांनी विचारलं, अरे पिंपळगावला जाऊन मेडकी आणायची आहेत. ज्यांना ओझं वायाची सवय आहे अशी 4 ताठर मुलं पाहिजेत. कोण जाऊ शकेल? त्यांनी हात वर करा पाहू. मी हात वर केला. हात वर केला की तो मेडकी आणायची हौस होती म्हणून नव्हे, किंवा घाटगे मास्तरांचं काम केलं पाहिजे या भावनेने नव्हे. मी 4थीत येईपर्यंत मला एकही गाव बघायला मिळालं नव्हतं. 2-3 मैलांवर असलेली सिद्धनेरली तेवढी एकदा उभ्या उभ्या बघायला मिळाली होती. घाण्यासाठी जळण नव्हतं. ते सिद्धनेरलीला खरेदी केलं होतं, म्हणून त्यानिमित्तानं गाडीत बसून धाकट्या आखणी आत्तीला भेटायला गेलो होतो तेवढाच. आता अनासायानं दादाला माहित न होता पिंपळगाव बघायला मिळणार होतं. आपल्या गावासारखं दुसरं गाव असू शकतं, तिथली माणसं वेगळी, देवळं वेगळी, वाटा वेगळ्या, झाडं वेगळी असू शकतात याची मला अपूर्वाई होती. मधल्या वाटेनं अनेक मळे ओलांडले. त्यांची नवी नवी रचना बघत झाडांच्या सावल्यातनं पांदीतनं आम्ही 1-1.5 तासात पिंपळगावला जाऊन पोहोचलो. निरनिराळ्या गप्पा मारत चाललो होतो. मगदुमाचा मळा कसला आहे, तिथं काय काय आहे याची माहिती विचारत होतो. आमच्या मळ्याच्या रचनेपेक्षा एखाद्या मळ्याची रचना वेगळी असली की मला गंमत वाटत होती. तीच गंमत आता बघायला मिळणार होती. आई किंवा दादा हे कोणीही बरोबर नसताना मित्र मित्र परगावला जात होतो. एक प्रौढपणाचा अनामिक आनंद होत होता. मनात येईल ते मुक्तपणे बोलत होतो. त्यावर आई दादांच्या ठराविक उत्तरापेक्षा किंवा काहीतरी बडबडू नग गप्प बसावं या बोलण्यापेक्षा माझ्यासारखं मन असलेलं आम्ही 4-6 जण होतो. त्यामुळं एकमेकांची बोलणी
उत्तर ऐकताना मजा येत होती. एक अनोळखी विश्व समोर उलगडत जात होतं. त्या तंद्रीत कसे गेलो आणि कसे परत आलो याचा मला पत्ता लागला नाही. परत येऊन शाळेच्या दारात दोन्ही मेडकी ठेवली आणि शाळेत गेलो तर शाळेत कुणीच नव्हतं. वर्ग मोकळाच होता. शाळा सुटून गेली होती. आणि मुख्य म्हणजे वर्गात माझं पाटी दप्तर नव्हतं. मी घाबरलो. अरे, माझं पाटी दप्तर नाही. आमचं बी कोणाचं नाही. मास्तरांनी कपाटात ठेवले असतील, उद्या मिळतील. तरीही मला काळजी लागली. कारण घरात पाटी दप्तर कुठं आहे म्हणून विचारलं तर शाळेत मास्तरांच्या कपाटात आहे म्हणून उत्तर द्यावं लागेल. आणि आईदादाला शंका येणार. मग ते विचारणार, शाळेत का? शाळा सुटून कुठं गेला होतास हुंडायला? तर मग मी जर पिंपळगावला गेलो होतो असं उत्तर दिलं किंवा त्यांना मी पिंपळगावला गेल्याचं कळलं तर माझ्या अंगाची साल्ट निघणार. याची रंगीत चित्र माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. त्या धडधडत्या हृदयानं आम्ही मेडकीत नेऊन मास्तरांच्या घरात टाकली. मेडकी टाकल्याबरोबर मास्तरांना विचारलं, मास्तर, माझं दप्तर कुठे ठेवलं? अरे, मला काय माहित? मला कुठं सांगून गेला होतास तू दप्तर ठेवा म्हणून? मला वाटलं शाळा सुटायच्यात आम्ही पिंपळगावासनं परत येऊ. असेल कुठली तरी नेलेलं. काळजी करू नको. उद्या आपण वर्गात चौकशी करू. किंवा तुझ्या मित्राने नेलंय का याची तू चौकशी कर. बरं मास्तर. माझ्या काळजात आता धडकी भरली. मला समोर दादाचा रागावलेला चेहरा दिसू लागला. आत्ताच्या आत्ता जाऊन मित्रांना विचारून दप्तर घेऊन घराकडे जायचं ठरवलं. मास्तरांचं चुकलेलं होतं. खरं म्हणजे शाळा सुटल्यावर पिंपळगावला गेलेल्या मुलांची दप्तरं ठेवली पाहिजेत याचं त्यांच्या लक्षात नव्हतं. म्हणून आम्ही चौघेही हवालदिल झालो होतो. पण उद्या सगळ्यांना विचारू, दप्तर कुठं जाणार नाही. असं मास्तरांनी आश्वासन दिल्यामुळं तेवढाच आधार झाला. माझे 3-4 मित्र होते. त्या सर्वांकडे मी लगेच गेलो. माझं दप्तर कुणाकडे बी नव्हतं. माझ्या हातापायातलं बळ गेलं. घराकडे जाताना मला घाम फुटला. दिवे लागणी झाली होती. घराकडे तर गेलंच पाहिजे. उशीर झाला तर पुन्हा आईदादा बडवतील. आता त्यासनी दप्तराचं काय सांगायचं? कसा बसा जाऊन पोचलो. आई सोप्यात तांदूळ निवडत होती. एवढा का उशीर? आणि मोकळाच आलास? दोस्ताकडं अभ्यास करत बसलो होतो. दप्तर त्याच्याकडेच ठेवून आलो. उद्या सकाळी पुन्हा अभ्यासाला जाणार आहे. त्यावेळी जे सुचलं ते दणकून दिलं. शाळेजवळ राहणारा ब्राह्मण दोस्त आहे असं सांगितलं. तरी आई मला बोलली. दप्तर बरोबर आणावं म्हणून तिनं बजावलं. ब्राह्मणांचं घर असल्यामुळं दप्तरातलं काय जाणार नाही याचा तिला विश्वास वाटला. पण मला मात्र रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तरी माझं दप्तर कुणाजवळ नाही. मी आतल्या आत अगदी रडकुंडीला येऊन गेलो. दुसरी घंटा झाल्यावर मास्तर आले. लगेच त्यांना विचारायला सांगितलं. त्यांनी विचारलं, पण कुणीच दप्तर नेलं नसल्याचं सांगितलं. प्रत्येक जण मी नेलं नाही असंच म्हणत होता. आदल्या दिवशी आलेली 3-4 पोरं गैरहजर होती. त्यांनी नेलं असल्याची माझी खात्री झाली होती. पण मास्तर म्हणाले, अरे, त्यांनी नेलं असेल ते आल्यावर चौकशी करू. पण मला धीर नव्हता. मास्तरांच्या या थंड स्वभावाचा मला रागही येत होता. त्यांना माझ्या दप्तराची फारशी काळजीही वाटत नव्हती असं दिसलं. माझ्या मनातनं ते उतरले. मुलं पुस्तक वाचत होती, गणित सोडवत होती, आपापसात गप्पा मारत होती, बोलत होती. मी मात्र खुळ्यासारख्या चिंतागती होऊन नुकताच बसलो होतो. मास्तरांना माझ्या दप्तराची काळजीच नव्हती. 15 मिनिटाच्या सुट्टीत गजा मुजुमदार माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, तू असं कर, घराकडे जाऊन एक नारळ घेऊन ये. तुला दप्तर मी मिळवून देतो. खरं? शपथ? कुठं आहे दप्तर? ते बरोबर मी हुडकून काढतो. त्याची नको तुला काळजी. तू फक्त घरी जाऊन नारळ घेऊन ये. पुढचं मी बघून घेतो. मला मोठा धीर मिळाला. गजा सगळ्यात वांड असल्यामुळं गैबीचं नाव घेऊन नारळ फोडेल आणि प्रत्येकाला खायला खोबरं देईल असं मला वाटलं.
जो कोणी खोटं बोलून खोबरं खाईल त्याला देव हगवण लावेल, अशी आमची बालंबाल खात्री असे. कागलचा गैबी हा जागृत देव होता. त्याच्या नावानं नेहमी शपथा घेऊन खरं खोटं तपासलं जात असे. गावात तशी रीत होती. मी तसाच घराकडे चाललो. घराकडे जाऊन आईला काय सांगायचं? तिच्याकडे पैसे मागितल्यावर सगळंच बेंड बाहेर पडलं. मी पिंपळगावला गेल्याचं दादाला कळलं तर मग मला मरुस्तवर झोडपल. माझं पाटी दप्तर सांभाळत नाही म्हणून मास्तरांसकट भांडण काढेल. मग मास्तर बी माझ्यावर दात धरतील. तसंच घरात जाऊन पोचलो. का राहिलास? परसाकडं लागलंय म्हणून आलो. खरं म्हणजे हा विधी शाळेत करण्याची इच्छा झाली तर आम्ही पुलाच्या ओढ्याला जात असू, पण याचा पत्ता आईला नसावा. आई, मला भूक बी लागली ग. सकाळी जेवा येत नव्हतं का पोट भरून? जा परसाकडला आधी. मी जाऊन नाटक करून आलो. परत आलो आणि आईला वाढायला सांगितलं. आई मला वाढून परड्याकडल्या दगडावर धुणं धुत बसली. मी पटकन खोलीत गेलो नि अंधारात कायम अडकवून ठेवलेल्या दादाच्या काळ्या कोटातले हाताला लागतील तेवढे पैसे उचलले. चड्डीच्या नाडीच्या शिवणीत ठेवले. जेवणाचं सोंग केलं नि जायला निघालो. आईनं माझ्या खिशात मुठभर शेंगाही घातल्या. आता दप्तर मिळणार या आनंदानं उड्या मारत शाळेकडे चाललो. वाटेवर कटके अन्नाचं दुकान होतं. तिथला मोठा नारळ घेतला. 2 आणे उरले होते, ते तसेच ठेवले. परत येईपर्यंत मधल्या सुट्टीची घंटा नेमकी माझ्या डोळ्यासमोरच झाली. वर्गात जाईपर्यंत मास्तर वर्गातनं ऑफिसात गेले. हा कार्यक्रमही मास्तरांच्या पाठीमागनच उरकायचा होता. मी वर्गात गेल्या गेल्या गजाजवळ नारळ दिला. गजानं तो आपल्या ताब्यात घेऊन पटकन बाहेर जाऊन दुसऱ्या वर्गातल्या त्याच्या मित्राच्या ताब्यात दिलेलं माझं दप्तर मला आणून दिलं. आणि मधल्या सुट्टीत त्या 5वीतल्या वाण मुलांच्या आणि 4थीतल्या गजासह त्याच्या साथीदारांच्या टोळक्यानं शाळेपाठीमागच्या पटांगणात जाऊन हसत माझी कशी गंमत केल्याचं खुलून फुलून बोलत नारळ फोडून खाल्ला. मला त्यातला एक तुकडा बी दिला नाही. माझा बावळटपणा असा की मी हे मास्तरांनाही सांगू शकलो नाही. कारण गजानं मला पट्टी दाखवून माराचा भय घातला होता. पुन्हा मास्तरांना सांगितलं तर एखाद्या वेळेस मास्तर नारळ घरातनं कसा आणलास म्हणून नसती अडचण निर्माण करणारा प्रश्न विचारतील असंही वाटलं. मी गप्प दप्तर घेऊन शाळा सुटल्यावर घराकडे गेलो. तेव्हापासनं घाटगे मास्तर माझ्या मनातनं उतरले ते उतरलेच. दप्तर सोडून मी कुठंच 15 मिनिटाच्या किंवा मधल्या सुट्टीतही जाईनासं झालो. वर्गातच बसून राहू लागलो. मास्तरांना आपल्याबद्दल काही वाटत नाही. वर्गातील पोरं आपणाला फसवतात. आपले दोस्त आपलं दप्तर सांभाळत नाहीत. आपल्याला फसवल्याची टिंगल मात्र सगळेच करतात. गजा मुजुमदारानं आपल्यावर डाऊट घेतल्यावर आपलं खरं असूनही मास्तरांना आपले मार्क्स खरे वाटत नाहीत. यातनं मी एकटा होत गेलो. त्यातनं 15 मिनिटांच्या आणि मधल्या सुट्टीच्या वेळी दप्तर सांभाळत वर्गात बसण्याची सवय लागली. अशी सुट्टीच्या वेळेत वर्गात बसून राहणारी 3-4 मुलं होती. त्यातल्या तिघांशी माझी मैत्री जमली. त्यातला एक बापू कोळी सुट्टीत गणित सोडवत बसायचा. आमचा जो बाळगुडी नावाचा मळा होता तिथंच तो जवळच गावाबाहेर राहत होता. मळाही तसा गावापासून जवळ होता. दुसरा चंद्रकांत मेरवाडे आणि तिसरा सुरेश माने. ही दोन्ही मुलं वाचनवेडी होती. सुट्टी झाली रे झाली की ती आपल्या पत्र्याच्या बॅगेतनं गोष्टींची पुस्तकं हळूच काढायची आणि वाचत बसायची. त्या दोघांच्याही पत्र्याच्या बॅगा हे वैभव होतं. वर्गात तेवढीच 2 मुलं बॅगा आणायची. आमच्या कापडी पिशव्या असायच्या. कुणाची दप्तरं ही जाड पांढऱ्या चौकोनी कापडात बांधलेली असायची. मला एक पांढरी पिशवीच होती, पण या दोघांच्या रंगीत बॅगा होत्या. एकाचा बाप हा डॉक्टरांचा भाऊ होता, पण चंद्रकांतच्या डॉक्टरांकडे शिकायला होता. दुसरा तसाच एक चांगल्या सुशिक्षित असलेल्या घराण्यातला. ही दोन्ही मुलं देखणी आणि गोंडस. त्यांचे कपडेही व्यवस्थित.
माझी चड्डी कुडतं 4-4 दिवस बदललेलं नसे. 4-4 दिवस आंघोळ नसे. मी उन्हातानातनं दिवसभर भटके. डोक्याला तेल नाही. टोपीवरनं दाबून कानापर्यंत घातलेली. पण ही दोन्ही मुलं रोज आंघोळ करणारी, तुकतुकीत स्वच्छ कपड्यातली, मी गावठी कसा बसा वागणारा. हळूच मी चंद्रकांतकडनं एक पुस्तक थोडा वेळ मागून घेतलं आणि मधल्या सुट्टीत वाचून काढलं. गोष्ट फार चांगली होती. मी त्यांच्याशी मैत्री वाढवली. पहिल्यांदा मला ती पोरं जवळ करत नसत, पण मी त्यांना चिकटून वागे. त्यांनी सांगितलेली बारीक सारीक कामं करी. मग चंद्रकांत एखादं वाचून झालेलं पुस्तक मला वाचायला देई. मला कालांनी खेळण्याचा नाद होता. पुष्कळ वेळा मी काला जिंकत असे. चंद्रकांत खेळात पुष्कळ वेळा हरत असे. मग मी त्याच्या कालांनी खेळून त्याला काला जिंकून देऊ लागलो. त्यातनं मैत्री वाढवली आणि त्याची मिळतील ती पुस्तकं वाचू लागलो. चंद्रकांतकडे गोष्टींची 100वर पुस्तकं होती. तो शाळेशेजारी दवाखान्याच्या पाठीमागं राहत होता. चुलते तिथं डॉक्टर. दवाखान्यामागं बऱ्याच खोल्या रिकाम्या होत्या. त्यातील एक खोली चंद्रकांतला दिली होती. तिथं त्याच्या भरपूर खेळ होता. इस्पिटांची भरपूर कॅसेट्स होती. नुकत्याच आलेला सिनेमा थिएटरातनं तो अनेक तुटक्या फिल्मा आणत होता. त्याच्याजवळ फिल्मा पाहण्याची एक दुर्बीण होती. बहिरगोल मोठं भिंग होतं. त्या भिंगाजवळ फिल्म धरून तो आरशानं भिंगावर पाडून ते खोलीच्या आतल्या भिंतीवर फिल्ममधील चित्र पाडी. ते चित्र एकदम मोठं दिसे. मला त्याचं आश्चर्य वाटे. कधी कधी मधल्या सुट्टीत हा खेळ आम्ही करत असू. पुष्कळ वेळा इस्पिटांनी जोड्या लावून कालांनी खेळत असू. त्यात ही दोन्ही पोरं तरबेज होती. मी काला हरवून बसे, पण त्या मोबदल्यात मला पुस्तकं वाचायला मिळत. तो माझा आनंद विलक्षण होता. पुष्कळ वेळा मी खेळात हरवून त्यांना काला जिंकून देत असे. त्यांना जिंकल्याचा आनंद मिळवू देत असे. हळूहळू तिथली सगळी पुस्तकं वाचून संपली. मग पुन्हा तीच पुस्तकं वाचली. कुणाकडे मिळतील ती पुस्तकं गोष्टींची असेल काय मी वाचू लागलो. अभ्यास केला का म्हणून मला विचारणारं घरात कुणी नव्हतं. विचारलं तरी केला म्हणून सांगत असे. कारण कुणाला त्यातलं काही कळत नव्हतं. सगळी अडाणी होती. मी मारलेल्या थापा सहज चालत होत्या. पुस्तकं 2-2दा वाचली आणि तिसऱ्यांदा वाचू लागलो की पुढचं सगळं वाक्य आणि वाक्य शब्द आणि शब्द आठवत जाई. मग 2दा वाचलेली पुस्तकं तिसऱ्यांदा वाचण्यात आनंद वाटेनासा झाला. वाचनासह वेळ मात्र आगीसारखं भडकत चाललं. उंदरपडीच्या साथीत बरचसं गाव बरेच दिवस बाहेर पडलं होतं. त्यात आम्हीही काही दिवस मळ्याला जाऊन राहिलो होतो. त्यावेळी घरातले दागिने आणि पैसे दादानं मळ्यात आणून ठेवले होते. मी एकदा रात्री कट्ट्यावर झोपलो असताना दादा आणि आई बोलत बसले होते. त्यांनी हळूच मी ज्या कट्ट्यावर झोपलो होतो त्या कट्ट्याच्या धडगीत हात घालून एक डबा काढला. त्यांच्या बोलण्यानं मला नकळत जाग आली आणि पाहतो तर कट्ट्याच्या धडगीत पुरलेला डबा काढून कंदिलाच्या उजेडात दादा आणि आई पैसे मोजत बसलेले. ते दोन्हीत बसलेले असल्यानं कट्ट्यावर अंधार पडला होता. त्या अंधाराचा फायदा घेऊन मी ते पैसे कट्ट्यावरून हळूच डोळे मिटून बघत होतो. नंतर मी झोपलो. पण एक गोष्ट कळली की 10-10च्या नोटांचं एक बंडल डब्यात ठेवलेलं आहे आणि ते आपण झोपतो त्या कट्ट्याच्या धडगीत ठेवलेलं असतंय. दुसऱ्या दिवसापासनं माझ्या मनात ती गोष्ट सारखी वळवळू लागली. पैसे आपल्या अंगाबुडी आहेत. पैसे आपल्या अंगाबुडी आहेत. माझ्याजवळ एक फार मोठं गुपित असल्याचं मला वाटू लागलं. त्याचं काय करायचं मला कळेनासं झालं. आई कधीतरी 1-2 महिन्यातनं एखाद्या वेळेस एखादा पैसा देत असे. त्यासाठी मला तिची फार फार कामं करावी लागत किंवा आकाशपाशाळ तरी एक करावं लागे. दादा फार रागीट. त्यानं मला कधीही पैसा दिला नाही. उलट पैसा मागितला तर लात पाहिजे का पेकटात? खायला कमी हाय वय रे तुला? पैसा पाहिजे पैसा. घरात मळ्यात रगड पडून हाय, खा की ते.
बाजारातनं आणि खातोय असं तो म्हणे. त्याच्या त्या म्हणण्याला माझ्याजवळ उत्तर नसे. फार हट्टबिट्ट केला तर कडक मार मिळे. त्याचा पैलवानी हात लाकडाच्या फळीसारखा थाट दिशी लागे. म्हणून पैसा मागण्याची किंवा कोणताही लाड करण्याची त्याच्यासमोर माझी ताकद नसे. मनातनं दादा मला कधी आवडत नसे. सदा न कदा तो मला काही ना काही काम लावी आणि आपण इतरांबरोबर गप्पा मारी. दादाची आणखी गोष्ट म्हणजे त्याला फक्त 20 ते 25 पर्यंतच मोजता येईल. 20 झाले की रुपयांचा तो एक ढीग करी, असे 5 ढीग झाले की 100 म्हणे. कुणाला किती पैसे दिले याचा हिशोब तो ईसवार 5 दिले, ईसवार 10 दिले, ईसवार 8 दिले, 2 ईसा दिले, 3 ईसा 15 दिले असा सांगत. या सगळ्याचा परिणाम माझ्या मनावर होत होता. एक दिवस सुट्टीच्या दिवशी खोपीत कुणी नाही असं बघून मी धडकी उघडली. तिच्यातला छोटा चौकोनी डबा हळूच काढला आणि त्यात नोटांच्या बिंड्यातील 10ची एक नोट अलगद काढून घेतली आणि अलगद पुस्तकात ठेवली. चटकन डबा झाकून धडकीत होता तसा झाकून ठेवला. त्याच्यावर माती राख होती तशी दडपून टाकली. खोपीच्या तोंडाला येऊन पुस्तक वाचत बसलो. दादा आई जवळच उंबराबुडी उडपलेल्या भाजीच्या पेंड्या बांधत गड्याबरोबर बसले होते. दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना ती नोट पिशवीतनं माझ्याबरोबर येत होती. मोठं ब्रह्मांड माझ्याबरोबर येत होतं. अनेक वस्तूंच्या कल्पना माझ्या मनात विलसत होत्या. शहा अँड सन्स या दुकानात आडव्या दोऱ्या बांधून त्यावर चिमट्यात अडकवलेली अनेक गोष्टींची पुस्तकं मला रोज जाता येता दिसत होती. ती मला बोलवत होती. ती आता माझ्या पिशवीत येणार होती. शाळेला जाताना मी प्रथम 3 पुस्तकं खरेदी केली. गोष्टीचा तास भाग 2, उंदीर मामाच्या गोष्टी आणि चतुर बिरबल भाग 4 ही पुस्तकं. त्या पुस्तकांवरील चित्र आणि चित्रांचे रंग अजूनही स्पष्ट आठवतात. पुस्तकं घेतली आणि पिशवीतल्या पुस्तकातनं मी 10 रुपयांची नोट काढली. गांधी टोपीवाले शहा माझ्याकडं एकदम बघायला लागले. 1 रुपया 2.5 आण्याची पुस्तकं झालेली. म्हणजे त्या गांधीवादी कार्यकर्त्यानं किमतीत केलेली खाडाखोड धरून आणि एवढ्या पैशासाठी हे फाटक्या कुडत्यात आलेलं एवढंसं चिमुरडं पोरग 10 रुपयांची नोट काढतंय. नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार असला पाहिजे असं त्यांना वाटलं. गाव तसं लहान. गावातला प्रत्येक माणूस एकमेकाला ओळखत असे. एकमेकांची आर्थिक कुवत, एकमेकांचा स्वभाव एकमेकांना चांगला परिचयाचा असे. त्यामध्ये दादाचा स्वभाव आणि आर्थिक कुवत लक्षात घेता माझ्या हातात 10 रुपयांची नोट हे गणित शहांच्या डोक्यात बसेना. रत्नाप्पा चकाताचा पोरगा नव्ह तू? त्यांनी विचारून घेतलं. होय. मग हे 10 रुपये कुठलं आणलंस? त्यांनी डोळे मोठे केले. माझी पाचावर धारण बसली. काय बोलावं आता? मामानं दिलं पुस्तक घ्यायला. मी ठोकून दिलं. लिंगाप्पा मिस्त्रीनं? त्याची ही कुवत शहांना माहीत होती. होय. मग तुझ्या मामाकडं उरलेले पैसे देतो. तू ही पुस्तकं घेऊन जा. सांग तुझ्या मामाला माझ्याकडनं उरलेले पैसे घेऊन जायला. बरं. मी आणखी गोत्यात आलो. पायऱ्या उतरून शाळेच्या दिशेने जाऊ लागलो. वाटलं होतं कुणी दिलं हे पैसे या प्रश्नाचं उत्तर दिल्यावर पैसे परत मिळतील. फार तर 10-10 रुपये एवढ्या लहान वयात बरोबर ठेवत जाऊ नको म्हणून शहा सांगतील. पण सगळाच अंदाज चुकला. जाता जाता एक विचार नक्की केला की मामाला सांगायचं नाही. गेलं तर जाऊ देत पैसे. मामाला सांगितलं तर सगळं बिंग बाहेर पडलं. 5-7 दिवस मी दुकानाच्या बाजूनं शाळेला गेलो नाही. दुसऱ्या वाट्यानं जाऊ लागलो. त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखा झाला. खळ्यावर मी संध्याकाळ करून बसलो होतो. नुसता शाळेत आलो होतो. हळूच मामा माझ्यासमोर आला. शहाच्या दुकानात 10 रुपयाची नोट घेऊन गेला होतास? होय. नाही म्हणण्याची सोयच नव्हती. फुटून निघालो असतो. कुठली ती? कोळ्याच्या पोराची. माझा डोकेबाजपणा. आणि मग तू कशाला घेऊन गेला होतास? ते म्हणालं मला गोष्टीची पुस्तकं घ्यायची आहेत.
पर मला चांगली कोणती नि वंगाळ कोणती कळत नाही. तू मला घेऊन दे. मी म्हटलं बरं, म्हणून घेऊन दिली. मग शहाला मामानं पैसे दिल्यात असं कशाला सांगितलंस? कोळ्याच्या पोराची तिथं ओळख नव्हती. त्याच्यावर उगाच आळ घेतील म्हणून पैसे माझच आहेत, मामाने दिल्यात असं मी सांगितलं. आणि अजून ते पोरग गप्प बरं बसलंय एवढं पैसे सहाकडे ठेवून. त्याला मी रोज सांगतोय की मामानं मला पैसे दिल्यावर तुला देतो म्हणून. शहा म्हणाल, तुझ्या मामाकडे पैसे देतो म्हणून गप्प बसलंय. पुन्हा असा उद्योग करू नकोस. हे घे पैसे आणि त्या पोराच्या घराकडं झटक्यासरशी जाऊन ये बरं. बरं. मी पैसे हातात घेऊन दन्नाट किल्ल्याच्या दिशेने पळालो. हे कोळ्याचं पोरग म्हणजे बापू कोळी. 15 मिनिटांच्या आणि मधल्या सुट्टीत वर्गात बसून अभ्यास करणारा. अतिशय गरीब स्वभावाचा होता. मी पुष्कळ गणित त्याला विचारून करीत असे. मीही त्याला सांगत असे. त्यातून आम्हा दोघांची मैत्री जमलेली. तशात तो आमच्या मळ्याच्या जवळ असलेल्या किल्ल्यापाशी राहत होता. त्यामुळं पुष्कळ वेळा सकाळी तो अभ्यासाला आमच्या मळ्यात येत होता. तो आणि मी खळ्यावर बसून अभ्यास करत होतो. खळ्यावर काही ना काही नेहमी राखणीला पडलेलं असे. त्याची राखण करत कोंबड्या हुसकावत अभ्यास करायला मिळत असे. आणि तो असल्यामुळं तर अभ्यासाला उत्साह वाटत असे. त्याचा स्वभाव मनमावळा होता. त्याच्याकडे दन्नाट पळालो. मळ्यात दादा नव्हता. तो यायच्या आत हा मामला मिटून टाकला पाहिजे होता. नाहीतर त्याला माझा नको तो संशय आला असता आणि त्यांनी या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलं असतं. कारण 10 रुपयाची नोट गेल्यावर 4-5 दिवसानंतर दादा आईला म्हणाला होता, डब्यातली 10 रुपयाची नोट बीट तू घेतलीस का ग? नाही बा. का? त्यातली 10 रुपयाची नोट कमी झाल्यागत वाटतंय. पुन्हा एकदा मोजून बघा. नाहीतर खर्चाला घेतल्या असशीला, आठवून बघा. बघितल्या ग, एक कमीच वाटती. खर्च बी कुठं केल्यागत वाटत नाही. त्यांचं हे बोलणं मी ऐकलं होतं. अशा वेळी माझ्याजवळ 10 रुपयाची नोट आहे याची बातमी त्याला लागली असती तर माझी चोरी उघडी पडायला वेळ लागला नसता. सुट्टीचा दिवस असल्यामुळं बापू घरात होता. तो सोप्यात अभ्यास करत बसला होता. बापू, मी दारातनं त्याला बाहेर बोलावलं. का रे, जरा बाहेर ये. तो बाहेर आला. हे बघ, 8 रुपये 12 आणे तुझ्याजवळ ठेवायला देतो. कुठलं रे? तो एकदम दचकला. मला आईनं दादाला माहीत नाही ते 10 रुपये गोष्टीची पुस्तकं द्यायला दिलं होतं. त्यातली 2-3 पुस्तकं घेतल्यात. तुला वाचायला दिलेलं गोष्टीचा तास हे पुस्तक त्यातलंच. जर का दादाला कळलं की आईनं मला पुस्तक घ्यायला पैसे दिल्यात म्हणून तर दादा मला आणि आईला फोडून काढल. म्हणून तुझ्याजवळ हे पैसे ठेव. माझ्याजवळ एवढं कशाला रे? ठेव तू. मामाला बी मी सांगितलं आहे. ही नवी घेतलेली पुस्तकं माझी नव्हत, बापू कोळ्याची आहेत म्हणून. शहाणाही मी तसंच सांगून पुस्तकं घेतली. बापूला शेवटी बजावून ठेवलं. हळूहळू आपण गोष्टीची पुस्तकं घेऊया, या पैशाची नि वाचूया. तुला बी वाचायला मिळतील. बरं, पण लवकर घेऊन टाकूया. मी एवढे पैसे जवळ ठेवणार कसं? काळजी करू नको. आपण वसंत पेंटरच्या दुकानातनं 4-4 दिवसाला एक पुस्तक घेऊन येऊ. आता एकदम पुस्तकं घ्यायला नको. बरं. तो कबूल झाला आणि मी निर्धास्तपणे कामाला लागलो. गोष्टींची पुस्तकं कोणकोणती विकत घ्यायची याचे इमले मनात धरू लागलो. पुढं महिनाभर पुस्तकं खरेदी केली. बारीक मोठी 25-30 पुस्तकं माझ्याकडे जमली. 4थीच्या वर्षात मी, चंद्रकांत मेरवाडे, सुरेश माने अशा तिघांनी मिळून एखादी फिल्म किंवा पेन्सिल किंवा कोपरी बटन घेऊन मुलांना एक दिवस पुस्तक वाचायला देण्याची प्रथा पाडली. सगळा 4थीचा वर्ग गोष्टींची पुस्तकं वाचू लागला. मुलं गोष्टींची पुस्तकं खरेदी करू लागली. अभ्यास सोडून वाचू लागली. त्यामुळं मास्तरांचा मार खाऊ लागली. शहाच्या आणि वसंत पेंटरच्या दुकानात नवी गोष्टींची पुस्तकं भराभर येऊ लागली. बरीच मुलं एकमेकात गोष्टींची पुस्तकं अदलाबदल करून वाचू लागली. मीही त्यात सामील झालो.
त्यामुळे नवी पुस्तकं घेण्याचा सपाटा कमी झाला. 10 रुपयांचं भांडवल संपलं होतं. वाचनाचं वेळ मात्र वाढतच गेलं. चोरी करण्याचंही वेळ वाढतच गेलं. मला आठवतंय की पुढं 5-6 वेळा तरी दादाच्या कोटाच्या खिशातले 4 आटाने मी हात घालून पळवले असतील. पुढं माझी ही चोरी एकदा उघडकीला आली. एकदा मामानंच पुस्तक घ्यायला पैसे दिले असं म्हणालो आणि चोरी उघडकीला आली. त्याचं असं झालं, प्लेग संपल्यावर आम्ही गावात राहायला गेलो. मामा गुजराच्या मळ्यात मेस्त्री पण करण्यासाठी कामाला जाऊ लागला. तिकडं जेव खाऊ लागला. 15-15 दिवस आमच्या घराकडं फिरकेनासा झाला. वाटलं होतं त्याचं नाव सांगितलं तर फायद्याचं होईल. समजा मध्ये 15 दिवस गेले की मामा गावात आला व दादाची त्याची गाठ पडली तरच माझ्या पैशाची चौकशी होईल. त्यात तो पुन्हा दादाच्या लक्षात राहील तर ते काय बहुधा राहणार नाही. म्हणून मामाचं नाव सांगितलं. पण मामा तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सणाचं जेवायला घराकडे आला. त्याची, दादाची आणि माझी जेवताना एकत्र गाठ पडली. सगळं उघडकीला आल्यावर ताटावरनं दादानं मला लाथाळलं. आई, मामा मध्ये पडले तरी उपयोग झाला नाही. पुढेही मी पैसे पळवले असते. पण आता दादानं खोलीला एक खिडकी करून घेतली. तिला कुलूप घालण्यास सुरुवात केली. किल्ली त्याच्या कमरेला जाऊन बसली आणि माझी चोरी थांबली. आईचे पैसे चोरणं मला शक्य नव्हतं. एकतर तीच दादापासनं चोरून आपले पैसे कुठंतरी ठेवत होती याचा मला पत्ता नव्हता. मुख्य म्हणजे ती मला अधनमधनं एखादा पैसा खायला द्यायची. तिच्याबरोबर बाजाराला माळव्याची बुट्टी घेऊन जावं लागायचं. शेणकुटाचं तिरटं घेऊन जावं लागायचं. दूध घालून यावं लागायचं. रेशनवर साखर स्वस्त मिळत असे आणि काळ्या बाजारात ती महागाईने विकली जात असे. आमच्या कुपनावर मिळणारी साखर आम्हाला लागत नसे. घरात गुळ भरपूर होते. गुळाचा चहा आमच्या घरात होत असे. त्यामुळं आई साखर एका दुकानदाराला 1.5ने विकत असे. तिचा हा व्यवहार मी तिला नेहमी करून देई आणि पैसा 2 पैसे मिळवत असे. एकदा अशी साखर विकायला गेलो आणि दुकानदाराला इतर वजन शोधत असताना त्याचं अर्धा पावाचं वजन पारड्यात टाकून त्यावर माझी साखर होती. त्यामुळं मला 2-3 आणे चढ असल्यासारखं वाटले. म्हणून मी ते चड्डीच्या नाडीच्या शिवणीत सरकवून दिले. घरात जाऊन आईला पैसे दिले. एवढं झालं म्हणून सांगितलं. जेवायला बसलो तोवर दुकानदार मागोमाग आलाच. त्यानं माझी करामत आईला सांगून माझं बिंग उघडं पाडलं आणि माझ्या चड्डीच्या शिवणीचा चोर कप्पा कायमचा उघडा पडला. घरातलेच पैसे चोरण्याची ही सवय मला कमळा आत्तीच्या बाबूमुळे लागलेली. मात्र त्याच्यासारखी कुलप फोडणं मला शक्य नव्हतं. फोडली असती तर दादानं मला ठार मारलं असतं. म्हणून मी सही सलामत जेवढी चोरी करता येईल तेवढी करत असे. चोरलेले बहुतेक पैसे मी गोष्टींची पुस्तकं विकत घेण्यात घालवत असे. या गोष्टींचं मला अतोनात वेड होतं. गोष्टी वाचताना एका वेगळ्या जगात गेल्याचा, मला हव्या असलेल्या जगात मी वावरत असल्याचा भास होत होता. चोरी करताना ऐनवेळी डोकं लढवलं जाई, ऐनवेळी उत्तर सुचव. आईचा, दादाचा, मामाचा, बापू कोळी यांचा स्वभाव लक्षात घेऊन प्रसंग ओळखून मी उत्तर देत होतो. कुठंतरी या माणसांचे स्वभाव माझ्या सुप्त मनात मला कळलेले होते. घाटगे मास्तरांचे ऐतिहासिक गोष्ट सांगताना जी माणसं अभिनयानं संवादानं उभी करत, ती माणसं मला गोष्टींची पुस्तकं वाचताना मनासमोर उभी राहिलेली स्पष्ट दिसत असत. मनातल्या मनात दिवस दिवस हा अनुभव चाले आणि मी भोवतीचं जग विसरून जाई. तर मित्रांनो, आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात अशाच एका सुंदर कथेमध्ये. आज मी तुमच्या इथे निरोप घेते. धन्यवाद.